तुमचा विश्वास आमची बातमी। धुळे जिल्हा रुग्णालयातील अपूर्ण सुविधा आणि रखडलेल्या उद्घाटनावरून आता वातावरण चांगलंच तापलंय। तयार असलेल्या विभागांचे उद्घाटन न करता ते जनतेसाठी बंदच ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना थेट घेराव घालत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 15 दिवसांच्या आत विविध विभागांचे उद्घाटन करून ते सुरू करा, अन्यथा आम्हीच फीत कापून लोकार्पण करू, असा थेट इशाराच ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रशासनाला दिला आहे। अशा परिस्थितीत आधुनिक अपघात विभाग उभारूनही तो सुरू न गेल्यामुळे नागरिकांना जुन्याच अपुऱ्या सुविधांमध्ये उपचार घ्यावे लागत आहे। परिणामी अनेकांना खासगी रुग्णालये किंवा हिरे मेडिकल महाविद्यालयामध्ये जावं लागत असल्यानं आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय। याचबरोबर शवविच्छेदनगृह तयार होऊनही सुरू करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे मयतांचे शवविच्छेदन करण्यासाठी नागरिकांना दुसरीकडे धाव घ्यावी लागते आणि तासनतास प्रतीक्षा करावी लागते। महिलांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले 100 खाटांचे श्री रुग्णालयही अद्याप बंद अवस्थेत आहे। केवळ मंत्र्यांच्या वेळेमुळे उद्घाटन रखडल्याचा आरोप करत धुळ्यामध्ये योग्य प्रतिनिधी नाहीत का, असा सवालही गोरे यांनी उपस्थित केला आहे। तसेच जिल्हा रुग्णालयातील लॅब तपासण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय। अनेक तपासण्या डिफॉल्ट येत असल्यानं रुग्णांना खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत। स्वतंत्र ब्लड बँक उभारण्याची मागणीही अद्याप प्रलंबित आहे। एकूणच कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या सुविधा धुळखात पडलेल्या असताना नागरिकांना मात्र मूलभूत उपचारांसाठीही संघर्ष करावा लागतोय। आता प्रशासन या इशाऱ्यानंतर कितपत जागे होत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात धुळे श्री जिल्हा रुग्णालयास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता। त्यामध्ये 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय, त्यानंतर पीएम रूम तयार करण्यासाठी आणि अपघात विभाग त्याची सुधारणा करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता। त्या सर्वांचं काम पूर्ण होऊन अनेक कालावधी लोटला, तरी पण लोकांच्या सेवेसाठी, लोकांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी त्याचं लोकार्पण अद्यापपर्यंत झालेलं नाही। या सर्व प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी आज आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत धुळे श्री जिल्हा रुग्णालयाचे, त्यांना घेराव घालून प्रश्न विचारले आणि त्यांना एक आम्ही इशारा देखील देऊन आलो आहे। जर येत्या 15 दिवसात त्याचं लोकार्पण झालं नाही तर आम्ही स्वतः तिथे फीत घेऊन येऊ आणि लोकार्पण करू, असा इशारा देखील आम्ही त्यांना दिलेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।